हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे फ्रायडे, शुक्रवार, म्हणजे शुक्रवारी असतो माझा वैभव लक्ष्मीचा उपवास. सो चला तर मी तुम्हाला दाखवते मी शुक्रवारचा उपवास कसा करते. सो सर्वात पहिले माझा शेवटचा शुक्रवार आहे, माझे 21 शुक्रवार आज पूर्ण झाल्यात. तो मी माझा शेवटचा शुक्रवारचं उद्यापन करते. सो माझी अर्धी थोडीशी पूजा झाली होती, नंतर मला आठवलं अरे मला व्हिडिओ काढायचा होता. सो इथे मी असा पाट मांडला आहे, त्याखाली मी रांगोळी काढली आहे. त्यानंतर मी त्याच्यावर लाल कापड पसरून घेतला आहे. त्यामध्ये जे फोटोच्या मागे तुम्ही बघत असेल तर ते तांब्या आहे, तांब्यामध्ये मी पाणी भरून घेतलं आहे. त्यावरती मी वाटी ठेवली, वाटीमध्ये मी सोनं आणि लाल फूल ठेवलं आहे. सो ह्याच्यामध्ये लाल फुलाची आपल्याला पूजा करायची असते. सो इथे आम्ही जसं मी तुम्हाला बोललं शेवटचा शुक्रवार आहे, तर नारळ फोडावा लागतो की आता आपलं हे उद्यापन झालेलं आहे पूर्णपणे. सो मी हे माझ्या हजबंडला सांगितलं होतं की तुम्ही नारळ फोडून द्या. त्यानंतर मी सगळीकडे फुलं वगैरे ठेवली आणि लाल फुलांची जशी अशामध्ये पूजा केली जाते भव्य लक्ष्मीच्या व्रतामध्ये. सो मी सगळीकडे लाल फूल ठेवले आणि अशा प्रकारे मी माझे शुक्रवार हे कंप्लीट केले. आणि इथे मी खीर ठेवते आणि कारण शुक्रवार असतो आणि वैभव लक्ष्मीला मेन जो प्रसाद आपण दाखवतो ते आहे खिराचा. सो मी नैवेद्य दाखवला आहे खिराचं. आणि नारळ इथे फोडून ठेवला आहे. हा नारळ जो फोडलेला आहे तो आपण मुलींना जे घरी येणार आहे त्यांना प्रसाद म्हणून देणार आहे. सो आता मी इथे शेवटचा शुक्रवार आहे तर मी इथे आता पुस्तक वाचायला घेते. सो इथे माझं पुस्तक वाचणं चालू आहे. इथे चष्मा घालून बसलेली मी आहे. सो इथे मी पुस्तक वाचते आणि जे स्टार्टिंग टू एंड जे आपल्याला पूजामध्ये आपण करतो तसंच आपण नेहमीसारखं जे पूजा मांडतो तशीच आपण पूजा मांडून घेणार आहे. सो आता मी तुम्हाला हे सांगत होते की ह्या जो फोटो मी ठेवला आहे तो ह्या पुस्तकामधूनच फाडून त्याचा मी फोटो फ्रेम बनवून घेतला. हे काय कुठे बाहेर मिळत नाही. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला एक मध्ये असेच हे पेज असतं, तर ते तुम्ही फाडून एका कार्डबोर्डवर स्टिक करून तुम्ही ते लावू शकतात आणि तुम्ही वापरू असं पूजा मांडताना त्याला समोर ठेवू शकतात. सो अशा प्रकारे मी पूजा केली. त्यानंतर थोड्याच वेळाने मी 7 मुलींना बोलवलं होतं. सो आमच्या इथल्या 5-6 मुली इथे घरी आल्या होत्या आणि इथे मी त्यांना पूजले, हळद कुंकू लावून घेतलं. सो 7 मुली होत्या, सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून आधी आमचा व्हिडिओ काढणं राहून गेलेलं. तो आमचा चालू होता रे व्हिडिओ कसा काढायचा. आणि अशा प्रकारे मी पहिले सगळ्या मुलींना हळदी कुंकू हे लावून घेतलं. आणि त्या मुली पण फार खुश होत्या. सगळ्या छोट्या छोट्या मुली होत्या, मस्त असं छान असा ड्रेस घालून आला होता. आणि तिच्या एक रिद्धी जी होती आमच्या इथेच राहते तिच्या डोळ्यात ॲक्च्युली काही हळदी कुंकू गेलं, त्यामुळे मी तिला विचारत होती अरे काय झालं. तर सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं प्रॉपरली. आणि आता मला त्यांची नेक्स्ट जे आहे त्यांच्यासाठी मी बनवली होती खीर जो आहे तो आपण प्रसादासाठी जो बनवतो तीच सगळ्यांना आपल्याला खीर द्यायला लागते. सो मी सगळ्यांना खीर नंतर वाढायला घेतलं आणि ते मुलींचे गप्पा गोष्टी चालू होत्या, त्यांचे नवीन काय गेम्स वगैरे. सगळ्याजणी खूप दिवसांनंतर इथे भेटल्या होत्या. सो सगळ्यांनी मी आता इथे खीर दिलेली आहे खायला आणि सगळे खूप एक्सायटेड होते की मला कधी मिळेल. सो पण मी लाईनीने देते करून सगळ्यांना मी लाईनमधून खीर दिली आणि मुली एकदम एक्सायटेड अरे मला दिली. इथे व्लॉग चालू होतं, ते पण व्लॉगमध्ये येण्यासाठी. इथं किट्टू आहे आमची, तुम्ही हिला खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल. आमच्या घरातच 3 मुली आहेत आणि या 4 बाजूवाल्यांच्या मुली आहेत. सो या पण एकदम ड्रेसअप करून आल्या होत्या आणि इथे मी ह्यांना खीर वाढायला घेतलं. सो ह्यांना खीर माझी खूप आवडली होती. त्या लिटरली बोलत होते तू आईस्क्रीम खाते काय. त्यांच्या अशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि त्यानंतर मग मी ह्या सर्व मुलींना खीर दिली आणि मग त्यांचं खीर घेऊन झालं. त्यानंतर मग मी सर्वांना
खीर दिली आणि मग ही अशी प्रकारे मग आरोईला दिली, कारण माझ्याकडे वाटी कमी पडली. ॲक्च्युली मी वाट्यांचा सेट आणला होता, पण तो घाई गडबडीत मी कुठे ठेवला मला तेच लक्षात नाही आहे. तर मग एंड टायमाला जे मला वाट्या भेटल्या हातामध्ये त्याच मी हे काढल्या मग. आणि नंतर मी मुलींना हे पुस्तक एक फ्रुटी दिली आणि त्यांना जे क्लिप्स वगैरे रबर वगैरे लागतं तर त्यांना आवडतं म्हणून मी हे सुद्धा त्यांना दिलं. कारण मुलींना एक्साइटमेंट असतं की आपल्याला काहीतरी मिळणार आहे, आज काहीतरी मिळणार आहे, तर त्यासाठी मी त्यांना क्लिप्स आणि रबर असं काही दिलं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही देऊ शकतात, नाही तर तुमची इच्छा. पण मी एक वैभवलक्ष्मीचं पुस्तक आणि रबर बँड्स असं दिलं, क्लिप्स दिलं. सो ते लोकं पण खुश होतात आणि आपल्याला पण छान वाटतं की अरे हाय, मुलींना म्हणजे मुली असतात तर त्यांच्यासाठी आपण भरपूर काही काही असं घेऊ शकतो. सो अशा प्रकारे मी सगळ्यांना त्यांना दिलं आणि त्यांच्या पाया वगैरे पडल्या. आणि मुली एकदम रब्बर्स वगैरे बघून त्यांना नवीन काहीतरी भेटलं ते एकदम खुश होतात की अरे हे काय आहे, हे काय आहे. आणि मस्त त्यांना एकदम एक्साइटेड असतात की अरे काय दिलं आहे. सो म्हणून मी त्यांना असं ठरवलं की ठीक आहे, क्लिप्स आणि असं रब्बर बँड देऊ. मग मी त्यांना हे दिलं आणि अशा प्रकारे मी माझं उद्यापन कंप्लीट केलं 7 मुलींना घरी बोलून. सो तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मुलींना बोलू शकता, तुम्ही बायकांना बोलू शकतात. आता आमच्या इथे बायका खूप म्हणजे खूप कमी आहे आमच्या एरियामध्ये. सो मुली जास्त आहेत लांब आमच्या एरियामध्ये. सो मी म्हटलं मुलींनाच बोलवते करून. सो मी मुलींना बोलवलं आणि इथे लोकांची मस्ती चालू होती आणि अशा प्रकारे माझी पूजा मी एंड केली. आणि ह्या 7 मुली होत्या ज्यांनी मला उद्यापन कंप्लीट करायला हेल्प केलं आणि खूप असं छान माझं वैभवलक्ष्मीचं व्रत कंप्लीट. असेच व्हिडिओज अजून माझे बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच मी रोज नवीन नवीन ब्लॉग्स टाकत जाईन. सो तुम्हाला कसं वाटलं माझं वैभवलक्ष्मीचं व्रत कंप्लीट झालेलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा.